स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. बाकी विषय कसा माहिती आहे का, आजचे ट्रॅक मध्ये आपण चालले म्हणजे ट्रेकिंगला चालले हरिश्चंद्रगड, म्हणजे ड्रीम ट्रेक होता तो आपला. बाकी बस वगैरे आले, पोरं वगैरे आले नाही बघ, मित्र आले. जो ब्लॉग आहे ना तुम्हाला पहिलेच सांगता, म्हणजे नारळी पौर्णिमेच्या ब्लॉगच्या नंतर पडणार आहे. आज सगळी गेम आहे आणि इथं लाईट म्हणून मी बघा अशी लाईट इथं बंदोबस्त केली. मग कसं म्हणणे आहे, काढचा लवकर घे बाबा. नाही ऐकत. चला मोर्या, हर हर ठीक आहे ना. मग कुठला ना. बाकी आमच्या बच्चा नंबर आहे का काय भेटलं तर बॅच वगैरे वाटायला घेतलं ना आता भाऊनी. आपलं तर फर्स्ट टाइम आहे, बघू कसा काय होतो विषय. मला भेटलाय पण तू येत नाही यार, कसं वाटतं यार. येतोय अरे भाई नाद केला भाई. ठीक आहे ना. मग एवढी मोठा आजूबाजू. बाकी आमचा एवढा मोठा ग्रुप आहे, म्हणजे बारकाच आहे पण मोठा आहे. ठीक आहे चला चालायचं काय. आई तर बोला जाता आता. आई बोला रे जाता आता. टीव्हीएस वाले ट्रॅकर्स होई आई तर बोला जाता आता. काय का नाही. हाय बाय. हाय लागो तुला. संपले का. बाकी असा काय विषय आपला. घे. बाकी आता टाइम झाले किती वाजले, 2 वाजल्यांना. 2 वाजल्यांना आम्ही आता चहा प्यायला थांबल्या. तुझं नाव काय. आलो आलोक क ख. ठीक आहे बघू चहा पिऊ कसा काय. पिरो तू पण चहा आहे. चहा नाही पित का. अरे पिना माझा मांदडेव. अजून पब्लिक येतं आपली. बघू कसा काय विषय आहे. नंतर सगळ्यांचं इंट्रोडक्शन देऊ आपण. आता जरा झोपे ना आम्ही. बघू आता 60 किलोमीटर आहे इथल्या. विषय काय बघून दे. आला आला पुष्पा. झुपे का नाही, झुके का नाही, झुपे का नाही. ठीक आहे ना. मग बाकी काही नाही. आपला विषय काय, चाय पिऊ आता 60 किलोमीटर इथल्या. आणि आमचं जे लीडर आहेत ते बोलतात का 5 वाजता ट्रॅक चालू करत आहे. करू 5 वाजता. आपल्याला काय काम करत आहे. 120 किलोमीटर गाडी चालली का. मग भाई अरे कसारा क्रॉस केला आपण. गाणी टाकणार नाही मी. सिरियस बाबा. बैगन गर्दन घाट का नाम सुना है. ये कभी इधर जाता है उधर जाता है, सपाट नहीं जाता है, वाकड़ा तिकड़ा जाता है. बघू शकता रस्ता कसा आहे. पुढे ना जागेवर नाही बोल 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 काय बोलतात काय बोल बोल. घे तू पेन घे. फेम घेतलं जाऊ. फेम डिग्री फेम डिग्री आहे. पण फेम डिग्री आहे. बाकी रस्ता कसा आहे बघा. इकडून येणार ना. मगाशी विषय काय ना माहितीये काय, एक इको वाला होता ना. एक नाही म्हणजे 15 जण होते ते एक इको मध्ये बसलेलं. असा विषय होता. तर ते घाबरून परत मागे आलं. तर आम्ही त्यांना प्रोत्साहन केला तर चला तुम्ही जाऊ शकता. ते आले ना आता इथपर्यंत. बघू बाकी असा रस्ता इथं पाठी येत आहे काय बघावं लागेल. बाकी बाकी विषय काय माहितीये का, आता आमचा जो ब्लॉगर आहे ना त्याच्या पोटान मला बोलतं काय चाय ठेव बोलतं. चाय कोरा चाय ठेव बोलतं. रस्ता बघा कसा आहे. बाई बघ आजूबाजूला सगळी गवती गवती काय भेटत.
चाय नाही पाहिजे मला. हॉटेल मध्ये लोक काय करतात माहिती ना, काय करतात? हिरवा निसर्ग या बोटीने, जीवन सफर करा मस्तीने. बेमडिग्रिया तरी नाही काय. रस्ता बघा कसा आहे. वाजले किती? आता 8 वाजल्या. शिव बोलतोय तो गाडी चालवून बाईक. कुठं काय 4 वाजून 5 मिनिटं बघू. बाकी आता 4 वाजले. टायर बघ ना, गाडा आवाज येतं का माहिती नाही माझा. 5 वाजेपर्यंत पोहोचतो बोलतात भाऊ. काय विषय? जागेवर येऊया. तर गाईज आपलं आता किती किलोमीटर राहिले? 20 किलोमीटर राहिले ना. 20 किलोमीटर झाले ना. आता गाडी थांबले म्हणजे आता हे बघा असा रस्त्यावर गाडी थांबली. बाई अशी थांबली गाडी. नाही गाडी कशासाठी थांबली माहिती आहे का? गेस करा तुम्ही कशासाठी थांबली सांगा. उलटी करायची गाडी थांबली म्हणजे याला उलटी करायची होती म्हणून गाडी थांबल्या का असा विषय. ह्यालाच उलटी करायची, ध्यानात मनवत होती म्हणून गाडी थांबवलं. पण मी केली का? केली का? नाही ना. गाईच केली. आता तो कॅमेरा तुझ्यासोबत गद्दारी झाली. गद्दार झाले. गद्दार आहे ते. आणि बाकी विषय काय होता माहिती का? आम्ही रस्ता विसरलेलो ना, तर एक मंदिरात थांबलेलो. कुठल्या मंदिरात थांबलेलो? ते हे बघ यो आहे ना, यो तिथं ते माणसानं उठवायला गेलता. नाही यो होता यो. ते माणसानं दिसत नाही. ते माणसानं उठवायला गेलता तर ती माणसं उठलीच नाही. त्यानंतर ना म्हणजे मला बघला देवी तर ते बोललं अरे जेन्युअन फॅन भेटले. हा तर मग त्या आपला रस्ता सांगला असं विश्वास देऊन जे भेटतात ना ते जेन्युअन फॅन. ना. मग 50 तर 50 यांना सांगलाच नाही ना. बाकी आमचा हा पेमडिग्रे पेमडिग्रे काय संबंध असं दिसतंय आम्हाला. तुला प्रेम काय आणि आता आमचा विषय असा आहे का आम्हाला इथे नाचत आहे. म्हणजे काय विषय माहितीये का? इथं अशी गाडी बिडी थांबली आहे. मस्त हायवे बिवे आहे. कार्ड आहे. आप्पाचं क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं काय अजून आप्पाचा हप्ता थकल्यान. बघू चला पुढे काय नाचताना दाखवू तुम्हाला. बाकी आम्ही आता पोहोचलो इथं. मामा आहेत आपले बघा. नक्की तुम्ही पण या इथं पोहो खायला. आमचा यो दादा बोलतोय का पोहो बाहेर लागतं नाही इथलं. बघू कसा विषय. खरंच का? तुझं तर पहिल्यांदा आहे ना. तुझं पहिल्यांदा आहे ना. नाही पण जिथे पण आपण कुठल्याही गडाच्या इथे पाहिजे जातो ना, खायचं जेवण मस्त. चुम्मेश्वरी का? ठीक आहे ना. स्नॅप टाका चालू केलं ते. स्नॅप बीप चालवलं पोरांचं. देवेंद्र भाव विसरलास तुम्हाला हा का? शाळेची दोस्ती विसरलास. मला वाटलं चम्मच भरवशील एक मला तू. कोण आहे तू? बाकी आपण किती जण आहे? 16 मला धरून 17 प्रॉपर. किती आहे मग? ती आपली पोरा कुठं गेल्या नाही अशी पण मेन गोष्ट जी पैशावाली लोक आहेत ना ती तिकडे बसल्या आणि आम्ही गरीब घरचे लोक सगळी इथं बसल्या असं खाली. समजून घ्या. ऍडजस्ट करा जरा. कसं लाईट इथे येतात. लाईट इथे बाकी दिसतं का तुम्हाला? सोच बरोबर आहे यार. पण लोकांना दिसलं पाहिजे ना काय विषय. बघा तुम्ही कसं काय. बघा हे कसा काय काम आहे सांगा तर तुम्हीच. माझं नाव प्रचित आहे. माझ्या आत्याला राग येईल नाव न घेतलं तर. जायचं जा रे कोणाला जायचं बाई. बाकी बघू शकता आता आम्ही. नाही इंट्रोच्या नंतर द्यायचं. तर गाईज आपण ट्रेक स्टार्ट केलेला आहे. बाकी बोला ओम नमः पार्वती पते हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. तर गाईज बघू शकता. बाकी हे स्टॉप करून वाचा तुम्ही. आणि आपला ट्रेक स्टार्ट झाले. बाकी सर्व पुढे गेल्या ना. आम्ही तिघा मागे राहिल्या. चला पोचो. हल्लो जास्त घाई नाही करायची. नाही कर आरामात जाऊ एकदम. भेटू तुम्हाला पुढच्या पॉईंटला भेटू. पुढचा पॉईंट आता बघू काय विषय समजेल. तर गाईज बाकी हा पोस्टर बघू शकता. ते दाखवले काय काय आहे ते. जराशी माहिती देऊ शकतो का तू? तुम्ही बघू शकता इथं हे सगळं अभयारण्य कळसुबाई हरिश्चंद्रचं अभयारण्य. या ठिकाणी आपल्याला हरिश्चंद्रगडाच्या सगळे पॉईंट दाखवले आहेत. केदारलिंग, पुष्करणी कुंड, नळीची वाट, कोकणकडा हे सर्व या बोर्डावर माहिती दिली आहे. हळूहळू आपण जसं जसं पुढे जाऊ प्रत्येक ठिकाणी एक एक बोर्ड असणच. प्रत्येक ह्याच्यावरती आपल्याला माहिती दिसेल दगडामध्ये काय काय बघायला. आपण त्याला पुढे जाऊन बघू. चला. चला पुढे. थांबू नका. चला पुढे. चला पुढे. फोटो नका काढू. चला पुढे. हसू नका. हसल्यावर दात दिसतात.
कसा मग हरवला का नाही ना बघा नाद केला सगळ्यांना टॉप लाव. चला रे लवकर यार काय दमता तुम्ही जवान पोरं. आला बघ चला बाबू काली या चलो आगे. चला लवकर यार तुमची व्हिडिओ काढतोय मी. कमेंट्स काय पास करता तुम्ही. देऊ चल पुढे चल फटाफट. किती स्लो चालतोय. हार्टबीट वाढली आता भावा थोडी थोडी. तर काहीच बघू शकतो असा पायऱ्यांचा विषय आता नवीन केले बोलतान. बाकी यांनाच माहिती काय विषय. सांगा रे जरा कसं काय जायचं म्हणून कसं. अरे हे बघा आपण एवढं फेमस झालं ना आता आपली व्हिडिओ पण काढायला लागली लोक. कसं काम आहे आवडतं का तुम्हाला. हां चला आम्ही म्हणजे आउट साईडचे आले. फाईन नाही लागणार आम्हाला माहिती आहे. म्हणजे इथे कसं पांडू बिंडू नसताना काही नाही अजून तर काही कंकोच झालो नाही. बघू पुढं काय होतं विषय. बाकी कसं काम आहे बघा. पेंटिंग खतरनाक केले आणि इथं पण अजून एक आहे ही बघा झापोक झुपोक असं काही विषय. पण एक गोष्ट आवडली नाही. काय काय आवडलं नाही. कॅम्पिंग गिम्पिंग आवडतं इथं. आपलं चहावीचा प्रकार बनवले आणि या ठिकाणी कचरा तसे सोडून गेले. बिस्लरी सर्व. अरे यार चहाची गाळणी विळणी सगळं असं घाण. काही नाही आपण ऑब्जेक्शन घेऊ. आपल्या व्हिडिओ मार्फत हे लोकांपर्यंत पोहोचलच अशी आशा व्यक्त करतो मी. आणि एवढी शुद्ध मराठी बस झाली आपल्याकडे पुरी आहे. ठीक आहे बाकी आमची सगळी पोरं पुढे गेल्यान आणि आम्ही थांबल्या फोटो काढायला. म्हणजे कसा विषय माहिती आहे का. तुमच्यासाठी कंटेंट शूट करता. कंटेंट शूट पण पाहिजे काहीतरी दिसला पण पाहिजे ना. निसत काय झालं का सातारकर बाई काय स्ट्रगल आहे. कुठं कुठं चढतो कसा कसा चढतोय काय करतोय काय कळत नाही. हे घरच्यांना दिसणार आहे तुमच्या. हो मी टाकणार आहे हे सर्व. आमच्या घरच्यांना आम्ही ब्लॉग दाखवू ना 100% एवढा फेमस आहेत आपली. बाकी फोटोग्राफी वगैरे चालली इथं वन साइड नाद नाही बाई. लेफ्ट साइडला पूर्ण डोंगर कोरीव काम आहे इथे पूर्ण. म्हणजे कोरला नाही कोणी पण हाय विषय केलाय. जे ट्रॅकर्स लोक आले त्यांनी त्यांचे हा हे बघा हे कलाकृती बघू शकता तुम्ही. आणि देवेंद्र बोललो होतं मी पण नाव टाकेन 100% माणसं राहतात. हे म्हणजे इथे बघा माणसं बिनसं आहे. अरे खडकणार गेस्ट हाऊस बनवलं इथे भावा. कसं काय जादू भाई चालू आहे व्हिडिओ पण ते धुक्यामुळे काही दिसत नाही रे. असा विषय. माणसं पण लय बारीक बारीक दिसत. हे झाडी हे जंगल काय ते डोंगर हेच आपलं घर. सगळं ओके मध्ये. ओके का वेगळं ओके. बाकी इकडून आपण आल्या अजून एक अशी चोरवाट दिसली आपल्याला. पण ती चोरवाट आपल्याला नाही घ्यायची. जी मोठी वाट आहे ना तिकडूनच द्यायचं आहे. म्हणजे मला घराच्या निघताना बोललेली म्हणजे बरीच लोक एकत्र राहा सगळ्यांचे. म्हणजे रस्ता बिस्ता चुकू नका. कारण की जास्तीत जास्त चुका ह्याच होतात. म्हणजे रस्ता चुकताना लोक मग ती चूक आपल्याला करायची नाही म्हणून आपण एकत्र चालल्या. लगेच पुढे येता आम्हाला काय असा बघायला भेटला. ॲमेझॉनच्या जंगलात आम्हाला छोटासा वॉटरफॉल म्हणजे धबधबा बघायला भेटले. काढता का रे फोटो बाई. असं सगळं विषय. भिजूचं काम आहे. चल 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 चल. बघा किती स्ट्रगल आहे म्हणजे बुटं भिजावी नाही म्हणून. तर काय तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवीन आता जी तुम्ही पिक्चर मध्ये बघली असेल पण आता तुम्हाला रिअल लाईफ मध्ये दाखवता. जो धबधबा आहे ना जो तो बाहुबलीचा माहिती आहे ना बाहुबली वरती जर तो धबधबा आहे का. नीट बघा तुम्ही पण. यावी चांगला मला यानी नाही यानी चांगला मला. जो धबधबा कुठला आहे तो बाहुबलीचा ना. बाहुबलीचा बरोबर इथं झाली शूटिंग तो खालच्या धरलेला वरती. आम्ही आता फोटो काढायला थांबलेलो इथं. खच्चीकरण गेमप्ले 40 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे पुढचा आपला. विषय आहे का कसा विषय सांगा इथे बघा. नाद खुळा. अरे गोप्रो पडलं जवळ येऊन तुम्ही बघू शकता मला हरिश्चंद्रगडावर हा गॉगल भेटलाय. त्याचा कोणाचा असेल त्याने कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही त्याला पार्सल करू घरी.
फ्री होम डिलिव्हरी आहे आमच्याकडे. अरे कोण? काठी खालून वरून मी फेमस ब्रिज कुठला आहे रे? फेमस ब्रिज अरे यो बघ योच आहे तो योच. अरे देशात नाही का होते अरे तो आमचा पत्री पूल विषय आहे का यो पत्री पूल 2.0 आहे का. तर काहीच बघू शकता अजून फक्त 480 मीटरवर मंदिर आहे. बाकी आपले सेल्फी वगैरे चालले. ले लो अरे ले लो यार मे क्या विषय आहे क्या. तर किती किलोमीटर अजून 10 मिनिटं. चला मावशी बोलले 10 मिनिटं आहे तर मग असतील 10 मिनिटं. आता कसं त्या इथले हे काही सांगताय. नाही मी ज्या जेन्युनच सांगतो. काय असते बैला? अगं बाई किती गोड असते ताई आमची वेदांगी ताई. आला ना मला आला बघा र. नशीब फायनली तुला माझं नाव घेता आलंय. दर्शन घेऊ. तर गाईज आपण आता मंदिरापर्यंत पोहोचल्या. पण आपला असा डिसिजन झाले म्हणजे आपले लीडर आहेत ना ते बोलल्यान पहिले कोकणकाडा करून येऊ कारण की ते लांब आहे इथून 1 किलोमीटर काहीतरी आहे. ते पहिले करू 1-1.5 किलोमीटर आहे त्या करू नंतर मला हे मंदिर सगळं फिरू. तर गाईज बाकी तिकडे मंदिर आहे केदारेश्वर मंदिर आणि हा कुंड आहे म्हणजे इथे पहिले देवांच्या मूर्त्या वगैरे होत्या पण आता सर्व ते काढल्या तिथल्या. आणि आपण एक व्हिडिओ बघितलेली त्यानं तिथं स्विमिंग करत होतं पण आता वाटतं बंद केले ते. शिवलिंग बघा कसे आणि इकडं जुनं आहे ना. एक जाता टाईप आहे. युनिक आहे एकदम. आय थिंक माहित नाही जाताचं काय नाही जाता टाईप. तसंच वाटतं हां जात आहे. तर थोडं पुढे येतात आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन पण होतंय. आपण बघा गणपती बाप्पा मोरया. त्याला पुढे बघू अजून काय. त्या बाजूला अजून पण एक मूर्ती आहे. अजून दुसरी कुठली तरी मूर्ती आहे. शंकर पार्वती आहे. बाकी येत आहे मंदिर तर म्हणजे संपल्यात थोडेफार म्हणजे आता मंदिर पण तरी पण भरपूर जुने पडक्या अवस्थेत आहेत. त्याला बघू याचा तर विषय वेगळाच चालले काहीतरी. फोटो काढ काय फोटो काढू सांग. हा काय आहे का नाही लिमिट आहे का नाही फोटो काढायची पण. हा आपण आल्यावर बसू ना. तर गणपती मंदिरच्या पुढे आल्यावर आपल्याला लगेच एक पाण्याची टाकी पण दिसते. बाकी काढ रे काठी बाहेर किती दाखव बाई बरीच खोल होती. तर यो एक छोटासा पॅच आहे म्हणजे सरळ म्हणजे मंदिराच्या मागूनच रस्ता आहे कोकणकडेला जायला. तो तिथं मंदिर आहे दिसतंय. बाकी इथे गणपती मंदिर वगैरे आहे आणि आता ऊन यायला चालू झाले आणि धुक्का पण. चला बघू आता डायरेक्ट कोकणकड्यावर वरती जाऊ आणि तोच व्ह्यू दाखवू. तर वरती चढले आपण. काय अरे बाई डायरेक्ट काटाच मारला अंगाला. हर हर महादेव शिवमुद्रा आहे. बाकी वरती आल्यावर इतर लगेच हा चला कोकणकडा समोरच आहे पोचू. बाकी आम्ही आता सगळ्यांना मागे आम्हीच राहिले असा विषय आहे कारण की आम्ही कसं जरा आरामात आलं कारण की लवकर जाऊन पण काही करायचं नाही. टाईम पण काही झाला नाही. आताशी 10:30 वाजल्याने म्हणजे अजून फिरायला टाईम आहे ना भरपूर. कसा उतरायचा किती वाजता उतरायचं 2 वाजता उतरायचं आहे ना. हां मग काय फायदा तसा आरामात करू ना बरं काय विषय आहे त्या. बाकी आता रस्त्याचा काही विषय नाही. कोकणकड्याला पोहोचले आपण. चला बघू कसं काय. आणि एवढा पण काय हार्ड नव्हता ट्रेक नॉर्मल होता फक्त काय रस्त्याचा विषय आहे बघ बाकी काही नाही असा विषय. चला भेटू कोकणकडा दाखवतो तुम्हाला. बघू बघायला भेटला तर कसा काय विषय. हे कॅम्पिंग वगैरे लावतात ना. हो हो माझ्याकडे होतं ना रात्री 15 लोक आतमध्ये लावतात. हो बाहेर वगैरे लावत नाही. पाऊस असतो. हा अच्छा हिवाळ्यात वगैरे लावत असतील ना. दसऱ्यापासून पुढे कुको को 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 मारू का 100x. 300 करणार 300 करणार.
बघा असं करणं गरजेचं आहे का सांगा तुम्ही पण मला आता हे ब्लॉग मध्ये टाकीन ना मी घरच्यांना दाखवीन आरामात आरामात बाई बघा असं काम आहे इथं अरे सारा का छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हिंदू राष्ट्र की जय हिंदू धर्म की जय भारत माता की जय जय श्रीराम. जय श्रीराम. हरिश्चंद्रगडाबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. हरिश्चंद्रगडावरील सर्वात आकर्षक असा कोकणकडा जो आत्ताच आपण बघितला. कोकणकड्याची उंची समुद्र सपाटीपासून 350 मीटर आहे. 3,500 मीटर आहे. कोकणकड्याला कोब्रा ब्रू या नावाने संबोधले जात होते. त्याच्यावरूनच कोकणकडा हे नाव देण्यात आले. कोकणकड्यावरून आपल्याला रतनगड जसे की माऊली किल्ला, माळशेज घाट इत्यादी किल्ले आपल्याला बघता येतात. आता धोका असल्यामुळे आपल्याला एक किल्ले दर्शनाच नाही येणार, पण धोका झाल्यावरती सर्वात आकर्षक असा भाग आहे हा. जय शिवराय. जय शिवराय. आपण तिथून बाले किल्ल्याला लावू. बाले किल्ल्यावर ना केदारेश्वर मंदिर आहे ना, त्या मंदिरावर तिथून हरिश्चंद्रेश्वर मंदिरला जाऊ. 4 पॉइंट आहेत आपल्याला अजून बघायचे. आता आपण सर्वात पहिले आपण केदारेश्वर मंदिरला जाऊ. बालाजीला जाऊ इथून. तिथून बाले किल्ला. बाले किल्ला नाही होणार, करायचं ट्राय करूया आपण. 9 वाजले, त्याला काही नाही, त्याला टाइम टाइम अजून तासात आपला आरामात होतोय. चालेल. मी तर बोलतो 1000 रुपये द्या कॅम्पिंगला डायरेक्ट. काय बोलतो? मी तर तयार आहे. सोडला प्लॅन कॅन्सल.